श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजकाल अनेक जण म्हणताना दिसतात की देवाची उपासना सुरू केली आणि उलट त्रास वाढला आहे, म्हणून आता फारसा बघा देवधर्म करत नाही. हे वाक्य अनेकदा आपण ऐकतो, पण या मागचं खरं कारण फार कमी लोकांना माहीत असतं. आध्यात्मिक मार्गात नक्की अडथळे काय येतात याचंच कारण या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आध्यात्मिक मार्गात अडथळे हे अनेक कारणांमुळे येऊ शकतात. काही जण देवाचे नामस्मरण किंवा उपासना सुरू करतात आणि त्यांना त्याचा त्रास वाढल्याचा अनुभव येत असतो. हे अनेकदा बघा नकारात्मक शक्तीच्या प्रभावामुळे किंवा व्यक्तीच्या मनात असलेल्या नकारात्मक विचारांमुळे होऊ शकतं. नंतर बघा ही अध्यात्मामध्ये नक्की अडथळे काय बरं येतात असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. आपण देवपूजा करत असतो, देवाची उपासना सुरू केली की उलट त्याचा त्रास जो आहे तो वाढत असतो, म्हणून आता फारसा देवधर्म करत नाही. हे देखील वाक्य आपण अनेक जणांच्या तोंडून ऐकलेलं आहे, अनेकदा आपण ऐकत असतो. पण या मागचं नक्की कारण काय आहे तर बघा, माणूस साधारणपणे अडचणींमध्ये संकटांमध्ये असताना देवाची आठवण काढतो. मग तो जप, ध्यान, व्रत, सेवा सुरू करतो. पण आश्चर्य म्हणजे याच वेळी त्याच्या आयुष्यात काही विचित्र घटना घडायला लागतात. घरात वादविवाद होतात, गैरसमज वाढतात, शरीर अस्वस्थ होतं, कामांमध्ये अडथळे येत असतात, व्यवसायात अडचणी वाढतात आणि मग माणूस गोंधळतो, निराश होतो आणि उपासना थांबवतो. इथेच आपण चुकतो बघा. खरं तर उपासना सुरू होताच आपल्या आत वर्षानुवर्ष साठलेली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती अस्वस्थ व्हायला लागते आणि ही नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून जात नाही, कारण ती आपल्या मनावर, आपल्या शरीरावर आणि आपल्या कर्मावर आपली पकड जी आहे ती घट्ट बसवून ठेवते. आणि आध्यात्मिक साधना, मंत्रस्मरण, जप, तप आपण जे काही करत असतो यामध्ये ती इतकी ताकद असते की ही नकारात्मक शक्ती हळूहळू वितळायला लागते, ती बाहेर पडायला लागते. पण ती सहजपणे बाहेर जात नाही, ती प्रतिकार करते, त्रास देते. आणि याच काळात आपण अधिक सावध, धैर्यशील राहिलं पाहिजे. जेव्हा आपण हार न मानता आपली जी काही उपासना, जी काही सेवा चालू आहे ती चालूच ठेवतो, तेव्हा हे बघा अंधाराचे थर जे आहे ते गळून पडतात. मग आयुष्यात नवीन प्रकाश येतो, इच्छा पूर्ण व्हायला लागतात, पूर्वकर्माचा निचरा होतो आणि पुण्य संचय जो आहे तो सुरू होतो. आणि हेच पुण्य जे आहे ते संकटाच्या काळात आपली ढाल बनतं. त्यामुळे संकट आली, काही अडचणी वाढल्या, काही बघा अडथळे जरी आले तरी उपासना सोडू नका, सेवा सोडू नका, कारण तीच खरी परीक्षा असते. म्हणून श्री दत्तात्रेय महाराज म्हणतात, एकदा माझ्या छायेखाली आलो की भीती नाही. आध्यात्मिक मार्ग हा काटेरी असतो, परंतु या काटेरी मार्गातून देखील विश्वासाने, श्रद्धेने जो कोणी चालतो, त्यातून चालत असतो, तर त्याचे शेवटी फुलांचा सडा त्याला मिळतोच. म्हणून तुम्ही देखील बघा आध्यात्मिक काही उपासना, सेवा करत असाल आणि त्यात बघा काही अडथळे येत असतील, तर बघा काही मार्गात अडथळे येत असतील तर ते न डगमगता तुम्ही तुमची सेवा, उपासना सुरू ठेवा. तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी, दुःख, संकट आहे ते नक्कीच दूर होतील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.